पुण्यात बिबट्यांचा सुळसुळाट, बिबट्यांनी केला पाळीव प्राण्यांवर हल्ला, अशा बातम्या तुम्हाला ऐकायलाच भेटत असतील. नमस्कार मंडळी, मी प्रताप. आज आपण बोलणार आहोत पुणे शहर आणि आसपास अचानक वाढलेल्या बिबट्यांच्या सुळसुळाटाबद्दल. गेल्या काही महिन्यात बिबटे रस्त्यावर, सोसायटींमध्ये, शेतात आणि अगदी लोकांच्या घरांच्या परिसरातही फिरताना दिसले आहेत. या बिबट्यांनी काही गंभीर घटना केलेल्या आहेत आणि त्यामागचं खरं कारण काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. पुण्यात बिबटे अचानक वाढण्याची मुख्य कारणं. पहिलं म्हणजे वनक्षेत्र कमी होणे, वेगाने वाढणारं कन्स्ट्रक्शन, जंगल कमी, मानवी वस्त्या जंगलाच्या सीमेपासून खूप जवळ. बिबट्यांचं नैसर्गिक क्षेत्र कमी झालंय, त्यामुळे त्यांना अन्न, शिकार याची उपलब्धता वाढली. गावांमध्ये आणि शहराजवळ भटक्या कुत्र्यांची वाढ बिबट्यांसाठी सहज शिकार आहे. शेळ्या, कुत्री, डुक्कर, कोंबड्या यामुळे बिबटे मानवी वस्तीजवळ आकर्षित होतात आणि रात्री शहरात शांतता असते, ट्रॅफिक सुद्धा कमी असते. त्यामुळे बिबटे सहजपणे आत घुसतात आणि पहाटेपर्यंत निघून जातात. पुणे परिसरातील टेकड्या म्हणजेच सिंहगड, कात्रज, भोर, पुरंदर, वेल्हा, मुळशी, तळेगाव, चाकण या सगळ्या भागांमध्ये बिबट्यांची संख्या आधीपासूनच होती. आता ते लोकांना अधिक दिसायला लागले आहेत. आज आपण पाहणार आहोत बिबट्यांच्या काही घटना. कात्रज जवळ बिबट्या एका सोसायटीत शिरला. सीसीटीव्ही मध्ये पहाटे 3 वाजता प्रवेश केला. पार्किंग परिसरातून फिरताना दिसला. एका महिलेला पाळीव कुत्र्यासह बाहेर येताना थोडक्यात वाचावं लागलं. वन विभागाने 2 दिवस शोध मोहीम चालवली. हे बिबटे कात्रज मध्ये आले तरी कसे? कारण कात्रज, सहकार नगर, दक्षिण पुणे भाग टेकड्यांच्या जवळ असल्याने बिबटे सहज खाली उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे बिबट्या इथे आला. वाघजाई टेकडी परिसरात ट्रेकिंग करणाऱ्या 4 ते 5 लोकांनी बिबट्याचा व्हिडिओ काढला आणि काही दिवसांनी एक कुत्रा फाडलेला मृत अवस्थेत आढळला. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती देखील निर्माण झाली आहे. चाकण MIDC परिसरातील लोकांवरती हल्ला केला. एका कामगारावर बिबट्याने झाडीतून अचानक झडप घातली. कामगार जखमी झाला. त्या भागात सलग 3 ते 4 दिवस हा बिबट्यांचा आक्रोश बघायला भेटला होता. तळेगाव दाभाडेमध्ये हाऊसिंग सोसायटी जवळ मुलांच्या खेळाच्या जागेत रात्री बिबट्या दिसला. सीसीटीव्हीचं फुटेज व्हायरल झालं. पाळीव कुत्र्यांवर हल्ल्याचा प्रयत्न देखील केला. भोर, खेड, पुरंदर मार्गावर वारंवार बिबट्या दिसतो. वाहन चालकांना रात्री रस्त्यातून जाताना बिबटे दिसले. एका ठिकाणी बिबट्याचा मृतदेहही आढळला, कारण वाहनाची त्याला जबर धडक बसली होती. तर या सगळ्या घटनांचा सामान्य लोकांवर परिणाम होतो. भय वाढतं. लोक रात्री बाहेर पडायला घाबरतात. त्याने पाळीव प्राण्यांना खूप धोका आहे. त्यामुळे बिबटे सहज रात्री हल्ला करतात. ट्रेकिंग, वॉक, मॉर्निंग एक्सरसाइज यासाठी अनेक टेकड्या आहेत, त्या सुद्धा आता अनसेफ झालेल्या आहेत. प्रश्न आहे मुलांच्या सुरक्षिततेचा. सोसायटीमध्ये अचानक बिबट्या शिरल्याचा खूप घटना देखील झालेल्या आहेत. तर या सगळ्यावरती वन विभागाने नेमकी काय कारवाई केली? ट्रॅप कॅमेरे लावले, बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावले, शहरी भागात अवेअरनेस ड्राईव्ह चालवला, सीसीटीव्हीचं अनालिसिस देखील केलं, रात्रीच्या गस्तीत वाढ सुद्धा केली. तो आपली शिकार कशी करतो? बिबट्या माणसावर फक्त धोक्यात किंवा शिकार समजल्यास हल्ला करतो. त्याची नजर हालचाल करणाऱ्या प्राण्यांवर असते. तो मुख्यतः रात्री सक्रिय असतो. प्रकाश, आवाज, लोकांची गर्दी टाळतो. भटक्या कुत्र्यांवर जास्त अवलंबून असतो. त्यामुळे शहरात त्याचं वळण वाढलं आहे. तर या बिबट्यांपासून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? रात्री एकटं घराबाहेर पडू नका. पाळीव प्राणी घरातच ठेवावेत. कचरा खुला ठेवू नका. टेकड्यांवर हेडफोन लावून जाऊ नका आणि बिबट्या कुठे आढळलास तर त्वरित वन विभागाला कळवावा. पुणे महानगर वेगाने वाढत आहे, पण जंगल कमी होत आहे. माणूस आणि प्राणी यांच्यातील सीमा आता पुसट होत चालली आहे. बिबट्यांना दोष देण्यापेक्षा आपली शहरी वाढ आणि पर्यावरणातील बदल समजून घेणे ही आजची गरज आहे. जागरूक रहा, सुरक्षित रहा आणि वन्यजीवांचं संरक्षण करा.